स्टार्ट करूयात आपण आजच्या सेशनला. आज आपलं करंट अफेअरचं 7वं सेशन आहे आणि ओव्हरऑल सगळे सेशन आपण बघतोय प्री मेन्स ओरिएंटेड. ओके, आन्सर रायटिंग साठी हे सगळे सेशन एक प्रकारे प्री फाउंडेशन असणार आहेत. तर आजच्या सेशन मध्ये पण खूप इम्पॉर्टंट अशा आपल्याला गोष्टी बघायच्या. शुक्रयान बद्दल माहिती बघायचंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुप्रीम कोर्टने पहिल्यांदा केला ते आपल्याला बघायचंय. यानंतर याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नर ऑफ द इयर शक्तिकांत दास यांना दिलेल्या अवॉर्ड बद्दल माहिती बघायचंय. सोबतच E20 पेट्रोल जे आहे ते मार्केटमध्ये लॉन्च होते त्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती बघायची. देन नवीन एक्झो प्लॅनेट एक सापडलेला आहे LHS 475b, त्याच्याबद्दल पण माहिती बघायची आहे. सो अशा पद्धतीने इंटरेस्टिंग अशा ह्या न्यूज आहेत. आणि खोनुमा विलेज जे आहे त्याला मिळालेले एक दर्जा त्याच्याबद्दलही आपल्याला माहिती बघायची आहे. ओके, सो सगळ्यात पहिली न्यूज आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाय सुप्रीम कोर्ट. ओके, सुप्रीम कोर्टने पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला. तर सगळ्यात आधी आता AI वगैरे हे शब्द तुम्ही नेहमी ऐकत असाल, तुमच्या आसपास हे शब्द असतील, बरोबर. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ते आधी समजून घेऊयात. तर हे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स प्रमाणेच ज्या काही गोष्टी ह्युमन इंटेलिजन्स थ्रू डन केल्या जात आहेत, तसंच आपण संगणकीकरण त्या गोष्टींचं करणं त्याला आपण काय म्हणणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, सो आपल्या ज्या आयडियाज आहेत, गोष्टी आहेत, त्या एखाद्या मशीन मध्ये आपण इम्प्लिमेंट करतोय आणि त्या पद्धतीने ती मशिनरीज वर्क करणार आहे. तर आता फेब्रुवारी 2021, सॉरी 21 फेब्रुवारी 2023 मध्ये पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज केलं गेलं आपल्या सुप्रीम कोर्टच्या इतिहासात. आणि हे होतं एका हिअरिंग दरम्यान, कॉन्स्टिट्युशनल बेंच इस्टॅब्लिश झालेलं. आणि सगळ्यांनाच हा मुद्दा माहीतच असेल, तो म्हणजे ठाकरे आणि शिंदे गटामध्ये झालेला विवाद होता, बरोबर. धनुष्यबाण कोणाचं आणि पक्ष कोणाचं. आता आपल्याला तो एक पॉलिटिकल इश्यू झाला. पण इथं आपल्याला हीच न्यूज कन्सिडर करायची आणि मेन्स मध्ये अशा स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता की आपल्याकडे जे मॉडर्नायझेशन किंवा टेक्नॉलॉजिकल इन्हान्समेंट कशा पद्धतीने होत चालली त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला इथे मिळून जाते. ओके, तर जो पण जे वर्ड्स होते स्क्रीनवर, स्क्रीनचा वापर करण्यात आलेला आणि त्याच्यावर असणारे जे वर्ड आहेत ते ट्रान्सक्राईब करण्यात आलेले. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून. आणि सोबतच जी लँग्वेज आहे ती सुद्धा लँग्वेज प्रोसेस केली गेलेली सिस्टम मध्ये. आणि या दोन्ही गटाचा वाद सोडवण्यासाठी या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून मग कुणाचं, कारण हे संसदेतलं काय होतं सगळं काही रेकॉर्डिंग, सो त्याच्यावर व्यवस्थित पद्धतीने डिस्कशन केलं गेलं. आणि AIचा वापर याच्यामध्ये जास्त खोलात जाऊ नका, हा टेक्नॉलॉजीचा सब्जेक्ट आहे. आपल्याला इथे एकच स्टेटमेंट पिक करायची, ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला सुप्रीम कोर्टने पहिल्यांदा. आणि कोणत्या हिअरिंग दरम्यान, ठाकरे आणि शिंदे गटाचा जे विवाद होता त्या दरम्यान. ओके, तर ती पॉलिटिकल न्यूज मी इथे कव्हर केलेली नाहीये, ती पुढे आपली कव्हर होऊन जाईल. मॅम, देन शक्ती, यस. ही फर्स्ट न्यूज होती की म्हणजे या अगोदर पण झालंय काही? नाही, फर्स्ट न्यूज आपण पाहिली, आता सेकंड न्यूज पाहत आहोत. ओके, तर आता आपल्याला पुढे बघायचं आहे. शक्तिकांत दास गव्हर्नर ऑफ द इयर ठरले. ओके, त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे, अवॉर्ड देण्यात आलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास, त्यांना अवॉर्ड देण्यात आला गव्हर्नर ऑफ द इयर अवॉर्ड 2023चा. हा अवॉर्ड देण्यात येतो सेंट्रल बँकिंग थ्रू. ओके, इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिसर्च जनरल जे आहे सेंट्रल बँकिंगचं, त्यांच्याकडून हा अवॉर्ड देण्यात येतो. कोणता अवॉर्ड? गव्हर्नर ऑफ द इयर. दिला कोणाला? गव्हर्नर शक्तिकांत दास यांना. ओके, यापूर्वी पण आपल्याकडे आपल्या एका गव्हर्नरला अवॉर्ड मिळालेला आहे, ते म्हणजे रघुराम राजन. 2015 मध्ये रघुराम राजन यांना सुद्धा गव्हर्नर ऑफ द इयरचा अवॉर्ड देण्यात आला होता. म्हणजे शक्तिकांत दास व इज सेकंड इंडियन गव्हर्नर टू विन दिस अवॉर्ड. ओके, फर्स्ट वन वॉज रघुराम राजन, गव्हर्नर रघुराम राजन. ओके, कधी? 2015ला. आणि यांना कधी? 2023ला. आता बघितलं ह्यांना हा अवॉर्ड का देण्यात आला, इंटरनॅशनल सेंट्रल बँकिंग जे आहे त्यांच्याकडून हा अवॉर्ड का देण्यात आला. तर महत्वाच्या गोष्टी घडामोडी झाल्या, आपल्याकडे खूप फायनान्शियल क्रायसिस पण क्रिएट झालेला आणि पॉलिटिकल प्रेशर सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण पाहिलेलं आहे. उर्जित पटेल यांनी जे काम केलं त्यांच्यानंतर यांची निवड काय झालेली आहे, गव्हर्नर म्हणून झालेली आहे. आणि हे कितवे गव्हर्नर आहे? 25वे. आता यांनी काय काम केलं पूर्ण चांगल्या पद्धतीने? कोणतं काम केलं? तर पूर्ण आता कन्फ्लिक्ट बघत होतो आपण, रशिया युक्रेनचं कंडिशन आहे. त्याच्यानंतर आपण बघितले कन्फ्लिक्ट मिडल ईस्ट मध्ये थोडं छोट्या मोठ्या कन्फ्लिक्ट चालू आहेत. पण आपली फायनान्शियल सिस्टम
जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी रिफॉर्म आणून ती स्टेबलाइज ठेवलेली आहे. आणि हे महत्वाच्या गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहेत, पार पाडलेल्या आहेत. आपल्या मॉनिटरी पॉलिसीवर त्यांनी पकड ठेवली. मॉनिटरी पॉलिसीचा वापर करून आपल्याकडे फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं केलं आणि एक स्टेबल इकॉनॉमिक कंडिशन क्रिएट केली. आणि त्यामुळेच त्यांना गव्हर्नर ऑफ द इयर अवॉर्ड दिला सेंट्रल बँकिंगने. ओके. आता यांच्याबद्दलची माहिती सांगते. हे एक रिटायर्ड आय एस ऑफिसर आहेत. आणि विशेष म्हणजे यांच्याबद्दलची एज्युकेशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलं तर तुम्ही अवाक व्हाल की BA झालेलं आहे आणि MA त्यांनी हिस्ट्रीमध्ये केलेलं होतं. आणि IAS ऑफिसर आहेत. आणि आज कोण आहेत? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणजे कोण? सगळ्यात मोठं पद, हेड ऑफ द RBI असं त्यांना म्हणून. RBIचं जे पूर्णपणे वर्किंग जे असतं किंवा त्याला डायरेक्टोरियल बोर्ड आपण म्हणू शकतो. बोर्डवर किती मेंबर असतात? 21 मेंबर्स असतात. ओके. 21 मेंबरचा असं बोर्ड आहे ज्याला सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणतात. आणि ह्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टरचा हेड कोण असणार आहे? गव्हर्नर. आणि अदर मेंबर असतात ते किती? 20 मेंबर आपल्याला बघायला मिळतात. ओके. एक गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर, म्हणजे किती झाले? 5 झाले. 10 मेंबर्स व्हेरियस फील्ड्स मधून आलेले असतात, सो 15 झाले. 2 मेंबर जे असतात ते गव्हर्नमेंट कडून पाठवलेले असतात, गव्हर्नमेंटच्या प्रसादानुसार ते तिथे राहणार असतात. आणि उर्वरित मेंबर हे झोन्स मधून आलेले असतात. तर अशा वेगवेगळ्या मेंबर्सने बनतं 21 मेंबरची CBD. ओके. आणि ह्या CBD मधले हेड कोण आहेत? गव्हर्नर. आता कोण आहेत? शक्तिकांत दास 2023 मध्ये. ओके. आणि त्यांना अवॉर्ड कोणता मिळालेला आहे? गव्हर्नर ऑफ द इयर. यापूर्वी अवॉर्ड कोणाला मिळालेला होता? रघुराम राजन यांना 2015 मध्ये मिळाला. सो हे सेकंड इंडियन गव्हर्नर ठरले. ओके. त्यांचं एज्युकेशन झालं होतं, BA MA केलेलं आहे त्यांनी. ओके. देन बर्थ आहे त्यांचा 57चा. 15 फायनान्स कमिशन मध्ये त्यांनी इंडिया वर्क केलेलं आहे चांगलं. आणि इंडियाचं शेर्पा म्हणून G20. आता शेर्पा म्हणजे कोण? एखादा लीड करणार, कोणीतरी रिप्रेझेंट करणारा व्यक्ती. सो इंडियाचा शेर्पा म्हणून त्यांनी G20 मध्ये पण रिप्रेझेंट केलेलं आहे इंडियाला. 15 म्हणजे 15वी फायनान्स कमिशन मध्ये मेंबर म्हणून काम पाहिलेलं आहे यांनी. हे 1980 बॅचचे तमिळनाडू कॅडरचे रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत. ओके. आणि वेगवेगळ्या कॅपॅबिलिटीज तमिळनाडू गव्हर्नमेंट कडून सुद्धा त्यांनी काय केलेले आहेत? रिस्पॉन्सिबिलिटीज बेअर केलेल्या आहेत. जसं की इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी म्हणून राहिलेले आहेत तिथं, रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणून राहिलेले आहेत, फर्टिलायझर्सचे सेक्रेटरी म्हणून राहिलेले आहेत. आणि तिन्ही मोठी जबाबदारीची कामं आपल्याला बघायला मिळत आहेत तिथे. आणि हे बघा, आपण जेव्हा काउन्सिलिंगला तुम्ही येत असाल, आपल्याकडे सुद्धा सांगितलं जातं की नाही, कमी वय असेल, कमी वयामध्ये तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही सेक्रेटरी लेवल पर्यंत जाऊ शकता. बघा, IAS ऑफिसरच आहेत की नाही, आणि किती पदं भूषवली. आणि त्या एक्सपिरियन्समुळे आज रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर म्हणून सुद्धा चांगलं सक्षमरित्या काम पाहतायत की नाही. सो हे असे व्यक्ती जे आहेत ते आपल्यासाठी मोटिवेशन असणार आहेत. BA केलेलं आहे. बरेचसे लोक BA फील्ड कडे वळत नाही जर स्पर्धा परीक्षांकडे यायचंय. आणि हे तुम्ही सुद्धा पाहत असाल की नाही, की BA कडे कुठेतरी मानसिकता उदासीनतेची दिसते आपल्याला. आणि थोडक्यात जर असे डिसिजन आपल्याला पुढे जाऊन एखादं करिअर आपण पाथ चूजच केलेलं आहे, तर त्याच्यासाठी गरजेचं उपयोगाचं असं काय निवडलं पाहिजे आपण? आपल्या स्ट्रीम सुद्धा निवडल्या पाहिजेत. ओके. सो BAच केलेलं होतं त्यांनी, पण आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत ते. तर यांनी इंडियाचे अल्टरनेटिव्ह गव्हर्नर म्हणून वर्ल्ड बँक मध्ये, ADB मध्ये, NDB मध्ये, AIIB ह्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत सगळ्या. ओके. सो ह्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स मध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या इंटरनॅशनल फोरम्स मध्ये त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलेलं आहे. जसं की G20 आहे, ब्रिक्स आहे, सार्क आहेत आणि मेनी अदर. सो हे त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. त्याच्यामुळेच त्यांना गव्हर्नर ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे. आता या दोन्ही न्यूजचे क्वेश्चन विचारते मी. पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कोणत्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने केला? उद्धव ठाकरे शिंदे आणि आणि ठाकरे. एकनाथ शिंदे शिवसेना. ठाकरे आणि शिंदे गटातलं जे शिंदे विवाद गट. होता ते सोडवण्यासाठी. ओके. शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत RBIचे? 25th. 25. 25th गव्हर्नर आहेत. फर्स्ट 25. गव्हर्नर ऑफ RBI कोण आहे? CD देशमुख आहे. CD देशमुख. फर्स्ट इंडियन, फर्स्ट गव्हर्नर ऑफ RBI. RBI ची स्थापना कोणत्या कायद्याने झालेली आहे? 1934 चा कायदा आहे, पण येस. 35 मध्ये तरतूद आहे. 35 ला तरतूद केली. 34चा कायदा भारतचा आहे पण सरकार 35च्या कायदा. कायद्यामध्ये तरतूद केली. बरोबर आहे. मग त्यावेळेस पण कोणतरी गव्हर्नर असणार की नाही, ही सेंट्रल बँक आहे तर. तर कोण होते गव्हर्नर त्यावेळेस?
ऑसबॉर्न स्मिथ ऑसबॉर्न म्हणून. स्मिथ, येस राईट. फर्स्ट गव्हर्नर ऑसबॉर्न स्मिथ होते. आणि त्याच्यानंतर फर्स्ट इंडियन सी.डी. देशमुख आपल्याला बघायला मिळतात. ओके, आणि सी.डी. देशमुख यांनी महत्वाचं उचललेलं पाऊल काय होतं? विसरू नका, बॅकग्राऊंड नका विसरू. आरबीआय ही काय होती? भागधारकांची बँक होती. आणि आरबीआयचे शेअर बाय करून तिला काय केलं? पूर्णपणे गव्हर्नमेंटची बँक बनवली. सेकंड थिंग आपण काय बघितली? की त्याच काळामध्ये नॅशनलायझेशन साठी प्रपोजल सुद्धा सी.डी. देशमुख यांनी दिलेलं होतं. सो हे महत्वाचे पावलं त्यांनी उचललेली. ओके, देन आपल्याला बघायला मिळतंय मग सेकंड नॅशनलायझेशन इंदिरा गांधी. तर आरबीआय जे काही आपलं पूर्णपणे फायनान्शियल मॅनेजमेंट करते देशाच्या इकॉनॉमीचं, त्याला आपण काय म्हणतो? कोणती पॉलिसी, कोणती नीती? मौद्रिक नीती आणि मॉनिटरी पॉलिसी. ओके, बेसिक बॅकग्राऊंड क्लिअर करत चला. अशा काही न्यूज आल्या ना तर बघत चला, रिव्हिजन ठेवत चला. ओके, तर आरबीआय मग वेरियस टूल्स यूज करते आणि त्याच्या थ्रू काय करते? पूर्णपणे व्यवस्थापन करते फायनान्शियल मार्केटचं किंवा मनी मार्केटचं किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचं. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला स्टेबल ठेवण्याचं काम आणि ती जबाबदारी कुणाकडे आहे? आरबीआय कडे आहे. पहिल्यांदा सेंट्रल बँक असावी असा उल्लेख कुठे झाला इतिहासात? आता तुम्ही म्हणाल मॅम क्वेश्चन तर गव्हर्नर ऑफ द इयरच आहे, मग आरबीआयचं का विचारता? एक्झाम्स असेच क्वेश्चन पिक करू लागले. सो आपल्याला पण स्मार्ट स्टडी करावा लागेल. ट्राय करा उत्तर देण्याचं. मॅम 1939 मध्ये. नो, 34 ला तर कायदा बनला, मग पहिल्यांदा उल्लेख 39 ला कसा असेल? हे बघा, सगळ्यात पहिले आलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एक पुस्तक, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन. आणि ह्या पुस्तकामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं की आरबीआय सारखी म्हणजेच काय एक सेंट्रल बँक असावी, जेणेकरून ती आर्थिक व्यवस्थापन करेल पूर्ण अर्थव्यवस्थेचं. बरोबर, रुपयाची ही जी समस्या तयार होत चालली तिचं नियोजन करण्याचं काम करेल. आणि त्याच्यानंतर पुढे आरबीआय ला आणखी उल्लेख केला गेला श्वेतपत्रिकेमध्ये. आणि त्याचा जो रॉयल कमिशन होती, आठवतं का? रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स, ही कमिशन इस्टॅब्लिश झालेली. ज्याला आपण म्हणतो की काम होतं की त्यांनी काय करणं? फायनान्सचा स्टडी करणं, इंडियन जी इकॉनॉमी आहे तिचा स्टडी करणं. कारण ग्लोबली खूप क्रिटिसाइज केलं गेलेलं, बरेचसे पुस्तकं आलेले त्यावेळेस आणि त्याच्यातून प्रबोधन झालेलं, भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती मिळत होती. ओके, सो यांनी ह्या कमिशनवर प्रभाव कुणाचा होता? आंबेडकरांच्या पुस्तकाचा. ते पुस्तक कोणतं होतं? द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन. ओके, आणि याच्यानंतर मग पुढे जाऊन आपल्याला काय बघायला मिळतं की हळूहळू प्रोव्हिजन झाली. 34च्या कायदा बनला, 35 मध्ये तरतूद टाकली आणि पुढे ती स्वातंत्र्यापूर्वीची अशी संस्था आजही चांगली व्यवस्थित कार्यरत आहे. आणि ती कार्यरत कशी आहे? तिच्यामध्ये मेन बोर्ड आहे 21 मेंबरचं, त्यांच्या थ्रू पूर्ण कार्यप्रणाली चालते त्याची. ओके, आणि त्याचा हेड कोण आहे? गव्हर्नर. आणि या वर्षीचे गव्हर्नर कोण आहेत आता? कोण आहेत? हु इज द गव्हर्नर ऑफ आरबीआय? माझा आवाज येतोय की नाही शक्तिकांत येते? दास. शक्तिकांत दास. त्यांना कोणता अवॉर्ड मिळालेला आहे? शक्तिकांत दास. येस, गव्हर्नर ऑफ द इयर. अवॉर्ड मिळालेला आहे गव्हर्नर गव्हर्नर ऑफ ऑफ द इयर. कुणाकडून मिळालंय? इंटरनॅशनल सेंट्रल इंटरनॅशनल. बँकिंग. आवाज ओके, please. त्यांचं सो अशा पद्धतीने हे शक्तिकांत दास हे जे आहेत गव्हर्नर ऑफ द अवॉर्ड, गव्हर्नर ऑफ द इयर अवॉर्ड मिळवणारे, हे कितवे भारतीय आहेत? 25th. 25. ते सेकंड. भारतीय सेकंड. 25th ते तर गव्हर्नर आहेत, भारतीय दुसरे आहेत, सेकंड. ओके, फर्स्ट इंडियन कोण होते मग? रघुराम रघुराम राजन. राजन. रघुराम राजन. आणि यांच्याच बरोबर जसं गव्हर्नर ऑफ द इयर अवॉर्ड दिला जातो, त्याच पद्धतीने सेंट्रल बँक ऑफ द इयर हा सुद्धा अवॉर्ड दिला जातो. ओके, कोणाकडून? इंटरनॅशनल सेंट्रल बँकिंग कडून. आणि तो अवॉर्ड मिळालेला आहे नॅशनल बँक ऑफ युक्रेनला. तर दोन्ही फॅक्ट लक्षात ठेवा. ऑप्शन कसा येतोय, क्वेश्चन कसा येतोय आणि त्याचे ऑप्शन्स काय आहेत त्याच्यानुसार तुम्हाला डिसाईड करावं लागेल.
गव्हर्नर ऑफ द इयर अवॉर्ड मिळवणारे कोण आहेत? शक्तिकांत दास. आणि सेंट्रल बँक ऑफ द इयर अवॉर्ड मिळवणारी बँक कोणती आहे? युक्रेनची आहे. सो मिसअंडरस्टूड करू नका तिथे. क्लिअर आहेत या सगळ्या फॅक्ट? हो मॅम. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुढची न्यूज कव्हर करायची आहे E20 पेट्रोल इन द मार्केट. ओके, इन द मार्केट. E20 पेट्रोल इन द मार्केट. आता E20 पेट्रोल म्हणजे काय आहे? नेमका ई हा शब्द कशासाठी वापरलेला आहे? तर आता बघतो आपण की क्रूड ऑइलची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला काय असते? गरज असते. कारण का? त्याचेच रिफाईंड प्रोडक्ट आपण युज करतो आपल्या ट्रान्सपोर्टेशनसाठी, आपल्या एनर्जी रिक्वायरमेंटसाठी. आता इंडिया जो आहे, सेल्फ रिलायबल कंट्री आहोत का आपण? नाही आहोत. ओके, आपण ऑलवेज डिपेंड आहोत दुसऱ्यांवर क्रूड ऑइल साठी. आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात एनर्जीचे साठे, क्रूड ऑइल किंवा कोळसा सापडत नाही. म्हणून आपल्याला दुसऱ्यांवर डिपेंड राहायला लागतं आणि म्हणून आपण सेल्फ रिलायबल नाही आहोत. मग कन्फ्लिक्ट काही झाले, कुठे इश्यू झाले, तर आपल्या जो सप्लाय आपल्याला होत आहे क्रूड ऑइलचा त्याच्यावर परिणाम होतो. जसं की आता आपण बघितलं युक्रेनचा इश्यू चालू होता. देन मिडल ईस्ट मध्ये आपल्याला बरेचसे इश्यू चालू झालेले बघायला मिळतात. मग त्यावेळेस प्रॉब्लेम काय होतो की असे युक्रेनचा इश्यू आहे, मिडल ईस्ट मध्ये कन्फ्लिक्ट झालं, मग त्यांच्याकडून जो काही सप्लाय आपल्याला मिळणार आहे त्या सप्लायवर पण परिणाम होतो आणि इकॉनॉमिकली आपल्याकडे प्रॉब्लेम बघायला मिळतात. ओके. मग आता इंडियामध्ये काय केलं की बाबा आपण काहीतरी ऑप्शन सबस्टिट्यूट शोधला पाहिजे. ऍटलिस्ट याच्याबद्दल काही पर्सेंट तरी आपण कमी करू शकू असा सबस्टिट्यूट शोधला पाहिजे, जेणेकरून पेट्रोलची रिक्वायरमेंट जी आहे ती कमी होईल. कारण आज ट्रान्सपोर्टेशन बघतोय, घरामध्ये एक व्यक्ती पण गाड्या असतात 2-3, कधी कधी घरामध्ये 3-4च व्यक्ती आहे, प्रत्येकाची पर्सनल व्हेकल. मग ती स्कूटी असू दे, फोर व्हीलर असू दे, बाईक असू दे, बरोबर की नाही? वेगवेगळ्या वाहनांचा आपण वापर करतोय. मग अशा पद्धतीने सगळ्यांनी, आणि आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन पण मोठ्या प्रमाणात आहे, ह्यूज पॉप्युलेशन आहे, ते दोन्ही गोष्टी युज होत आहेत. आणि कुठेतरी एक असा वर्ग आहे की जो पब्लिक ट्रान्सपोर्टेशन यूज तेवढ्या मोठ्या प्रमाणात करत नाही. म्हणजेच काय, तर पेट्रोल बर्निंग मोठ्या प्रमाणात होते. मग आता इंडियामध्ये पहिल्यांदा ब्लेंडेड पेट्रोल जे आहे ना, ते E20 वापरण्यात येणार आहे. यापूर्वी आपण काय करतोय? 5% इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल वापरतोय, बरोबर की नाही? पण आता किती? 20% इथेनॉल काय असणार आहे? ब्लेंड असणार आहे पेट्रोलमध्ये. आणि याचं इंट्रोडक्शन करण्यात येणार आहे मार्केटमध्ये फेब्रुवारी 6, 2023. तर ही महत्वाची अशी गोष्ट असणार आहे. कारण जवळपास पेट्रोलचं कन्झम्पशन 20% डिक्रीज होईल, यामुळे कमी होईल. कारण का? तर आपल्याला गरज पडणार नाही तेवढ्या साठ्याची. 20% आपलं इथेनॉल तिथे वर्क करेल. तर PM मोदी यांनी इको फ्रेंडली फ्युएल म्हणून इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल जे आहे त्याला नाव दिलेलं आहे की इको फ्रेंडली फ्युएल असणार आहे. कारण का? याचे एन्व्हायरमेंटवर परिणाम होत नाही. याच्यातून समजा जसं कोल किंवा पेट्रोल जे एनर्जी सोर्सेस आहेत ना, बर्न होतात, तर ते घातक वायू बाहेर टाकतात, एफ्लुएंट ज्याला आपण म्हणू. पण हे जे आहे ते नॅचरल प्रोसेसने बनवलेलं असतं इथेनॉल. ओके. ज्याच्यामध्ये ऊसाच्या चिपट्या वगैरे, बीटरूट ह्या गोष्टींचा वापर करून, जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे ना मोस्टली, त्याचा वापर करून हे बनवतात. मग आता हे जेव्हा बर्न होईल तेव्हा कोणत्याही प्रकारचं हार्मफुल वायू जे आहे ते बाहेर पडणार नाही. तर ते एक बेनिफिट आहे, हे इको फ्रेंडली असणार आहे फ्युएल. ओके. आणि त्याचबरोबर नवीन पेट्रोल जे आहे ते 2 वर्षापूर्वीपासून आपण काय बघतोय? वापरात प्रचलित झालेलं आपल्याला बघायला मिळतं. 2014 मध्ये 1.4% इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल वापरलं जात होतं मार्केटमध्ये. ओके. नोव्हेंबर 2022 मध्ये इंडियाने अचीव्ह केलं प्रोडक्शन टार्गेट 10% इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलचं. कधी? 2022. म्हणजे 14 ते 22 या काळामध्ये, 14 मध्ये किती? 1.4%, 2022 मध्ये 10% इथेनॉल. आणि 20%चं आपण टार्गेट ठेवलंय 2030 पर्यंत, 2025 पर्यंत, परंतु 30 पर्यंत रिवाइज केलं. ओके. 25 पर्यंत करायचं होतं पण नाहीच झालं शक्य, तर 30 पर्यंत आपण हे काय करणार आहोत? अचीव्ह करणार आहोत. म्हणजे 25 ते 30 या पिरियड मध्ये ते कधीही काय होईल? आपण इम्प्लिमेंट करू शकू, इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलचा वापर करू शकू. ओके. आता ही E20 आहे ते अवेलेबल होईल प्राईम मिनिस्टर यांच्याकडून. आणि त्याचं सुरुवात जी आहे ती एनर्जी वीक कॉन्फरन्स बँगलोरमध्ये जी होते तिथे सुरुवात करण्यात येणार. ओके. तेव्हापासून ते अवेलेबल होणार. एनर्जी वीक कॉन्फरन्स इंडिया एनर्जी वीक कॉन्फरन्स इन बँगलोर. ओके. करंटली बघायला गेलं तर नवीन पेट्रोल जे आहे ते 67 पेट्रोल पंप जे आहेत कंट्रीमध्ये तिथे अवेलेबल होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या अशा गोष्टी पटकन त्वरित केल्या पाहिजेत इम्प्लिमेंट, चांगल्या आहेत, इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस आहेत ह्या.
आणि अशा गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन हे झालंच पाहिजे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल जरी डेव्हलप केलं, प्रोड्यूस केलं, तरी आपली वाहनं पण त्या प्रकारची पाहिजेत की ज्यांच्यामध्ये हे पेट्रोल यूज करता येईल. इंजिन्स जे आहेत गाड्यांचे तेही तशा पद्धतीचे पाहिजेत जे अशा पेट्रोलवर वर्क करतील, रन होतील व्हेकल्स. ओके, सो आपल्याला तिथे सुद्धा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करावी लागणार, त्याच्यासाठी तिथेही R&D करावी लागणार. ओके, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आणि देन आपण या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करू शकू. ही फर्स्ट थिंग झाली. सेकंड, इन्फ्रास्ट्रक्चर, जसं पेट्रोल पंपचं मी बोलले, बरोबर की नाही, 67 पेट्रोल पंपवर याचा वापर करण्यात येणार आहे. आता वाहनं असतील तरच ते पेट्रोल पंप तसं पेट्रोल सर्व करू शकतील, बरोबर. सेकंड थिंग, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा तसं डेव्हलप झालेलं पाहिजे की या पेट्रोलचं स्टोरेज ते चांगल्या पद्धतीने करू शकतील. तर सुरुवात जी आहे ती 67 पेट्रोल पंप पासून केलेली आहे. ओके, त्याच्यावर UPSC ने क्वेश्चन प्रिव्हियसली विचारलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा तुमच्यासाठी एक महत्वाचा पॉइंट आहे. ओके, तर मला सांगा, इंडियामध्ये पहिल्यांदा ब्लेंडेड पेट्रोल कधी वापरलं? 2014. 2014. 2014. आणि तेव्हा किती % वापरलेलं इथेनॉल ब्लेंड? 1.4%. 1.4%. 1.4%. ओके, देन पुन्हा ते वाढवलं, कधी वाढवलं? नोव्हेंबर फेब्रुवारी 22. नोव्हेंबर 22. आणि कधीपर्यंत 20% इथेनॉल ब्लेंडिंग करणार आहोत आपण? 2025 चा 25 टार्गेट. होता पण ते रिवाइज करून 2030 केलं. येस, 2030 केलं. ओके, मग त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल जे आहे, ते आपल्या PM कधीपासून कंट्रीला अवेलेबल करून देतील? 6 फेब 2023. 6 फेब 2023. ओके, 6 फेब 2023 इंट्रोड्यूस केलं गेलं मार्केटमध्ये, बरोबर. पण कॉन्फरन्स कोणती असणार आहे जिथे प्राईम मिनिस्टर काय करतील, अवेलेबल करून देतील पेट्रोल? एनर्जी वीक कॉन्फरन्स बँगलोर मध्ये. बँगलोर मधली एनर्जी वीक कॉन्फरन्स. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात. इथेनॉल ब्लेंडिंग महत्वाची गोष्ट असणार आहे. व्यवस्थित अशा न्यूज ज्या आहेत त्या कव्हर करायच्यात आपल्याला. ओके, देन पुढची न्यूज जी आहे ती डिस्कवरी ऑफ अ न्यू एक्झो प्लॅनेट. ओके, डिस्कवरी ऑफ न्यू एक्झो प्लॅनेट. आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप जे आहे त्यांना एक नवीन एक्झो प्लॅनेट सापडलेला आहे. आणि US ची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने 11 जानेवारी 2023 ला हे अनाऊन्स केलेलं आहे की बाबा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आहे, तिला एक नवीन एक्झो प्लॅनेट सापडलेले. प्लॅनेट तर तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल, बरोबर. ग्रह ग्रह म्हणजे ग्रहांची कन्सेप्ट माहित असेल, पण व्हॉट इज मीन बाय एक्झो प्लॅनेट? जे काय आहेत आपल्या पूर्ण जे पण समजा आता एक्झो म्हणजे काय, एकदम बेसिक पासून जाऊयात, लक्षात कशा ठेवायचे कीवर्ड्स. ओके, इंडो म्हणजे काय, आत, आणि एक्झो म्हणजे काय, बाहेर. सो या प्लॅनेट ऑर्बिट पेक्षा काय असतात, बाहेर आपल्याला बघायला मिळतात. आपलं जे पूर्ण सोलार सिस्टम आहे. ओके, आता जे नाव ठेवलेलं आहे या एक्झो प्लॅनेटचं LHS 475b असं ठेवलंय. आणि हे अर्थच्या साईजचं आहे असं आपल्याला कळतं. 41 लाईट इयर्स अवे आहे. प्लॅनेट्स जे आहेत त्यांचं एकमेकांपासून डिस्टन्स कशाने मोजतो आपण? लाईट इयर्स. ओके, प्रकाश वर्ष ज्याला म्हणतो. तर 41 लाईट इयर्स अवे आहे हे प्लॅनेट ऑर्बिट पेक्षा. ओके, जे व्हेरी क्लोज आहे कुणाच्या? रेड ड्वार्फ स्टारच्या. हा लाल बटुग्रह आहे, त्याच्या जवळ आपल्याला बघायला मिळतं. आणि ते कम्प्लीट करतं ऑर्बिट जस्ट किती? 2 दिवसांमध्ये. आता आपल्याला पुढे एक्झो प्लॅनेट म्हणजे काय ते समजून घेऊया. अगेन, इंडोचा अर्थ होतो आत आणि एक्झोचा अर्थ होतो बाहेर. तर प्लॅनेट्स जे ऑर्बिट करतात अदर स्टार्स किंवा बियॉन्ड अवर सोलार सिस्टम त्यांना एक्झो प्लॅनेट. आपल्या सोलार सिस्टमच्या बाहेर म्हणजे एक्झो. ओके, सो सोलार सिस्टम जे आपल्या बाहेर काय करतायत? ऑर्बिट करतायत, त्यांना आपण काय म्हणू? एक्झो प्लॅनेट्स म्हणू. आणि अकॉर्डिंग टू नासा 5000 एक्झो प्लॅनेट डिस्कवर झाले टिल डेट, म्हणजे 2023 पर्यंत किती? 5000 एक्झो प्लॅनेटचा शोध लागलेला आहे. आता हे एक्झो प्लॅनेट आहेत ते वेगवेगळ्या सायझेस मध्ये बघायला मिळतात. आणि ते काही लार्ज असू शकतात ज्युपिटर इतके, तर अगदी स्मॉल आणि रॉकी असू शकतात अर्थ इतकेही. त्यांची साईज ही काय करते? व्हॅरी करते. ओके, आता रेड ड्वार्फ स्टार काय आहे ते बघूयात आपण. नवीन डिस्कवर झालेलं एक्झो प्लॅनेट आहे ऑर्बिटमध्ये, रेड ड्वार्फ स्टार.
ओके, हा स्टार जो बघायला मिळतो आपल्याला मोस्ट कॉमन अँड स्मॉलेस्ट आहे युनिव्हर्स मध्ये, म्हणून त्याला लाल बटुग्रह म्हणतात मराठीमध्ये. आणि इथे काय, रेड ड्वार्फ स्टार. ड्वार्फचा अर्थ काय, तो स्मॉल आहे. तर ही फॅक्ट त्याची लक्षात ठेवा. हे काय आहे, स्मॉलेस्ट इन द युनिव्हर्स. रेड बटुग्रह हा सगळ्यात स्मॉलेस्ट आपल्याला युनिव्हर्स मध्ये बघायला मिळतो. याच्यामधून लाईटचं रेडिएशन होत नाही. इट डज नॉट रेडिएट लाईट. ओके, आणि दे आर व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट विथ अवर नेक्ड आयज फ्रॉम अर्थ. का, कारण लाईट रेडिएशन होत नाही तर अंधारलेला राहील तो, बरोबर की नाही. प्रकाशमान एखादा ग्रह असतो त्याचं आपल्याला पटकन डिटेक्शन करता येतं, तर ही डिफिकल्टी इथे आपल्याला बघायला मिळते. हे लेस ल्युमिनस आहेत अदर स्टार पेक्षा. लेस ल्युमिनसचा अर्थ काय, कमी लाईट रेडिएट करते किंवा काहीच लाईट रेडिएट करत नाही. रेड ड्वार्फ स्टार, स्टार आहे तो. ओके, आणि स्टारचं वैशिष्ट्य काय असतं की जे इल्युमिनेट करेल किंवा ल्युमिनस असेल, बरोबर की नाही, लाईट रिफ्लेक्ट करेल. तर आता इथे बघायला मिळतं हे जे आणि हे जे ड्वार्फ स्टार आहे याच्यामध्ये काय आहे, कमी लाईट आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणूनच हे एक्झो प्लॅनेट आपल्याला काय करता येतात, जे एझियर फाइंड आउट करायला सोपं जातं. तर ह्या बेसिक फॅक्ट्स होत्या एक्झो प्लॅनेट. त्याचं नाव काय आहे, LHS 475b. लक्षात ठेवा, एक्झो प्लॅनेटचं नाव काय आहे, LHS 475b, 475b. किती अवे आहे आपल्या सोलार सिस्टम पासून बघायला गेलं तर ऑर्बिट 441 लाईट इयर अवे आहे. ओके, शोध कोणी कशा थ्रू लागलेला आहे, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. आणि कुणी डिक्लेअर केलं, ची नासाने डिक्लेअर केलं. हे बेसिक फॅक्ट्स लक्षात घ्या. विचारू याच्यावर क्वेश्चन. येस मॅम. ओके, तर मला सांगा ह्या एक्झो प्लॅनेटचा शोध कोणत्या टेलिस्कोपने लावलेला आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. येस, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. आतापर्यंत किती एक्झो प्लॅनेटचा शोध लागलेला आहे 2023 पर्यंत? 5000. 5000. जे एक्झो प्लॅनेट आपल्याला सापडलेलं आहे त्याचं नाव काय आहे? रेड ड्रॉप स्टार. LHS येस, 475. आणि 75b. अच्छा, आणि रेड ड्वार्फ स्टार, ज्याचं कॅरेक्टरिस्टिक सांगा मला काय आहे, एक दोन स्मॉलेस्ट कॅरेक्टरिस्टिक. आहे युनिव्हर्स मध्ये युनिव्हर्स मध्ये स्मॉलेस्ट आहे हे. देन आणि सेकंड, त्याची स्वतःची लाईट नाहीये, म्हणजे कमी लाईट रेडिएशन तेवढ्या आहे. प्रमाणात लाईट नाहीये, बरोबर. कमी लाईट म्हणजे लेस ल्युमिनस आहे तो. ओके, लेस ल्युमिनस. सो अशा पद्धतीने ह्या फॅक्ट क्लिअर होत आहेत. पुढे आपल्याला बघायचंय शुक्रयान-1 मिशन. शुक्रयान-1 मिशन समजण्यापूर्वी यापूर्वी पण आपण बरेचसे मिशन काय केलेले आहेत, पूर्ण केलेले आहेत, बरोबर. काही सक्सेसफुल, काही अनसक्सेसफुल आपल्याकडे बघितलं. त्याच्यापैकी सगळ्यात पहिलं 2008च 22 ऑक्टोबर 2008 ला आपण चांद्रयान-1 केलं, बरोबर. चंद्राची माहिती चांगल्या पद्धतीने मिळवण्यासाठी चांद्रयान-1, 2, 3 असे वेगवेगळे मिशन राबवले. त्यापैकी पहिलं होतं 2008च आणि लेटेस्ट आहे 2023च चांद्रयान-3. ओके, मंगळयान-1 केलं आपण नोव्हेंबर 5, 2013 मध्ये. मॉम मिशन म्हणतात त्याला, मार्स ऑर्बिटर मिशन म्हणून पण ओळखतात, मंगलयान म्हणून पण ओळखतात. ओके, देन मंगलयान-2, ज्याच्यावर आपण काय करतोय, करंटली वर्किंग मध्ये आहोत मंगलयान-2 वर. ओके, जी लॉन्च विंडो आहे मंगलयान-2 ची ती प्लॅन केली गेली आहे 2024 ते 26 या पिरियड मध्ये. देन आदित्य L1 मिशन बघितलं आपण, सनशी रिलेटेड आहे, बरोबर. ज्याच्यामध्ये आपण शोध लावणार आहोत सन मध्ये असणारा प्लाझ्मा, मग कोरोनामध्ये असणारी हीट, या वेगवेगळ्या गोष्टींचा, क्रस्ट वर अप्पर लेअर मध्ये आपल्याला बघायला मिळणारी हीट, याचा शोध लावणार आहोत आपण. ओके, सो त्याच्या संबंधी असणारे हे मिशन सप्टेंबर 2, 2023 ला टेक ऑफ करणार अशी ही न्यूज होती. आता तीही पुढे आपल्याला कॅरी करायचे आहे. तर हे बेसिक मिशन्स आपण बघितलेले आहेत. याच्यानंतर आता आपण नवीन मिशन बद्दल ऐकतो, तो म्हणजे शुक्रयान-1. शुक्राला विनस म्हणून पण इंग्लिश मध्ये बोलतात. ओके, सो इस्रोने शुक्रयान-1 मिशन एक्सपेक्ट केलेलं आहे डिसेंबर 2024 पर्यंत लॉन्च करायचं. म्हणजे तेव्हा आपल्याला ही इन डेप्थ न्यूज तेव्हा कव्हर करायची. आता आपण काय केलंय, फक्त प्लॅन म्हणून हे काय आलं, न्यूजपेपर मध्ये आलं. पण ही न्यूज कधी क्लिअर होईल, 2024 ला पूर्ण इश्यू क्लिअर होईल, जेव्हा ते लॉन्च होईल. ओके, कधीपर्यंतचा मानस आहे, डिसेंबर 2024 पर्यंतचा. आयडिया माइंड मध्ये आले आपल्या इस्रोच्या 2012 मध्ये,
ओके. त्याच्यानंतर आपल्या स्पेस डिपार्टमेंटला ऑलवेज फंड्सची गरज असते आणि फंड्स नेहमी अपुरे पडतात. म्हणून आपण पण अगदी आपल्या इंटेलेक्च्युअलनेसचा वापर करून काय करतोय की जवळपास कमी फंड्स मध्ये जास्तीत जास्त चांगल्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट करतोय, अपग्रेडेशन करतोय, कमी खर्चात आपले मिशन चालतात. आणि हे आपलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हे बघा, कोणतीच समस्या ही समस्या मानून चाललं तर तुम्हाला त्याच्यावरचं उत्तर मिळेल का? जीवनामध्ये प्रत्येकाच्या खूप साऱ्या समस्या येतात, खूप साऱ्या गोष्टी येतात आणि प्रत्येक गोष्टीला जर आपण समस्या मानून तिथंच हार मानून थांबून गेलो तर उत्तर मिळेल का? तर त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढले पाहिजेत. बरोबर की नाही? तसंच आपलं इस्रो आहे की कॅपिटल ही ऑलवेज समस्या असायची आणि म्हणून आपल्याला सोल्युशन मिळवायचं असायचं. मग आपण काय केलं? कमी खर्चातले मिशन. आणि डिपार्टमेंटला, या स्पेस डिपार्टमेंटला 23% हाईक सुद्धा मिळाली 2017-18च्या बजेटमध्ये. आणि तेव्हापासून मग इस्रोने काय केलं? सुरू केला अभ्यास. सुरुवातीचा इनिशियल जो स्टडी लागतो, प्रिलिमिनरी स्टडी ज्याला आपण म्हणतो, तो सुरू केला. ओके. आणि त्याच्यानंतर इस्रोने इन्व्हायटेड पेलोड प्रपोजल जे आहेत रिसर्च इन्स्टिट्यूट कडून ते मागवले एप्रिल 2017 मध्ये, की वेगवेगळा बाबा असं असं आपण प्लॅन करतोय. रिसर्च इन्स्टिट्यूट यासाठी किती पेलोड येणार आहे, खर्च कसा असणार आहे, कसं करणार आपण हे नियोजन. ओके. मग ऑप्टिमल लॉन्च विंडो जी आहे अर्थ टू व्हेनस, हे जवळपास वन्स एव्हरी 19 मंथ मध्ये एकदा आपल्याला बघायला मिळेल. ओके. आणि युएस ची व्हेरिटास आणि युरोपियन स्पेस एजन्सी इनव्हिजन जी आहे, त्यांनी हे काम हातात घेतलेलं आहे. त्यांनी हे मिशन जे आहे तो त्याचं प्लॅनिंग करण्याचं काम हातात घेतलेलं आहे. आणि ते कधीपर्यंत? 2031 पर्यंत हे शुक्रयान ऑर्बिटर मिशन जे आहे ते सक्सेसफुल करण्याचं प्लॅन ठरवण्यात आलेला आहे. न्यूज कधी आले? 2023 मध्ये. बरोबर. डिसेंबर 2024 पर्यंत लॉन्च एक्सपेक्ट केलेला आहे. आणि हा प्लॅन आपल्याला काय बघायला मिळतो? 2031 पर्यंत. जे काय आहे ऑप्टिमल लॉन्च विंडो जी आहे अर्थ टू व्हेनस, हे कधी घडणार? पूर्णपणे लॉन्च विंडो म्हणजे बाबा एखादं पूर्ण सक्सेसफुल झालंय, पूर्ण आपण त्याचं मेकिंग केलेली आहे, पण ते ऑर्बिट मध्ये जाण्यासाठी जे दिवस असणार आहेत ते कोणते? एव्हरी 19 मंथ मध्ये एकदा. ओके. सो अशा पद्धतीने व्हीनस 2031 पर्यंत कोण प्लॅन करणार आहे? व्हेरिटास आणि इनव्हिजन. ओके. एक युएस ची एजन्सी आहे तर दुसरी युरोपची. सो सायंटिफिक पेलोड जो आहे करंटली हाय रिझोल्युशन सिंथेटिक अपर्चर रडार आणि ग्राउंड साठी पेनेट्रेटिंग रडार, अशा 2 रडारचा इथे काय केला जाणार आहे? वापर केला जाणार आहे. ओके. आणि हे मिशन एक्सपेक्ट केलं गेलेलं आहे जिओलॉजिक अँड वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी जे आहे त्यांचा स्टडी करेल व्हेनसवरच्या, टेरेस्ट्रियल इमेजिंगचा स्टडी करेल, विंड स्पीडचा, क्लाउड कव्हरचा स्टडी करेल. आणि हे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते अदर प्लॅनेट्स मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर हे सगळ्यात महत्वाचं पोर्शन आहे व्हीनस मिशन बाबत. जिओलॉजिक अँड वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटीजचा स्टडी, टेरेस्ट्रियल इमेजिंगचा स्टडी, विंड स्पीडचा स्टडी आणि क्लाउड कव्हरचा स्टडी. हे 4ही पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा की अभ्यास कशासाठी मिशन करणार आहोत? तर या गोष्टींसाठी. ओके. आणि आपण बघत आहोत की पृथ्वीवर आता मोठ्या प्रमाणात काय होत चाललेलं आहे? ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या, पोल्युशन. बरोबर की नाही? पृथ्वी कुठेतरी काय होऊ लागलेली आहे? एक प्रकारे डिग्रेड होऊ लागलेली आहे. म्हणूनच आपल्याला गरज पडते की आपण मंगळावर राहता येईल का, चंद्रावर राहता येईल का, अदर कोणते सस्टेनिंग प्लॅनेट्स आहेत का जिथे लाईफ सस्टेन होऊ शकेल. सो त्यांचा शोध लावला जातो. ओके. सो अशा पद्धतीने हे शुक्रयान आहे. डिसेंबर 2024 ला याच्या न्यूज जास्त येतील आणि तेव्हा चांगल्या पद्धतीने हा इश्यू आपल्याला कव्हर करायचा आहे. ओके. आता बेसिक फॅक्ट फक्त विचारते आणि तेवढंच लक्षात ठेवा. कोणत्या 2 देशांच्या एजन्सीज शुक्रयान प्लॅन करण्यासाठी मदत करणार? US आणि युरोप. युएस आणि युरोप. ओके. तर त्यांच्या एजन्सीचे नावं सांगू शकता मला? व्हेरिटास आणि स्पेस येस, एजन्सी. व्हेरिटास. व्हेरिटास बरोबर आहे. आणि दुसरी आहे इनव्हिजन. ओके. दुसरी कोणती आहे? इनव्हिजन. आयच्या ऐवजी इथे काय आहे? ई आहे, इनव्हिजन. देन हा प्लॅन त्यांनी कधीपर्यंत पूर्ण करायचं ठरवलेला आहे? 2031. 2031. येस, 2031 पर्यंत. शुक्रयान मिशन जे आहे त्याच्यामध्ये आपण नेमकं कोणत्या गोष्टींचा स्टडी करणार आहोत? जिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी अँड व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. येस, जिओलॉजिकल अँड व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज. देन सेकंड, टेरेस्ट्रियल मिशन, विंड स्पीड, टेरेस्ट्रियल इमेजन. ओके, बरोबर. देन पुढे
विंड स्पीड आणि क्लाउड कव्हर. विंड स्पीड आणि क्लाउड कव्हर. व्हेरी गुड ऋतुजा. ह्या चारही गोष्टींचा आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर आपल्याला आता पुढची न्यूज कव्हर करायची. कोनोमा विलेज जे आहे ते UNWTOच्या लिस्ट मध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. कोनोमा विलेज जे आहे ते कुठे आहे, नागालँड येथे. ओके. आता कोनोमा जे आहे नागालँड आपल्याला नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये बघायला मिळतं आणि जवळपास 20 प्लेसेस या लिस्ट मध्ये काय केलेले आहेत, ऍड केलेले आहेत. ही जी युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन एक प्रकारे आहे, जी बेस्ट टुरिझम विलेजेस जे आहे तो प्रोग्राम लॉन्च करते किंवा अपग्रेड करत असते. त्या लिस्ट मध्ये, यादीमध्ये ऑलवेज अपग्रेड करत असते. ओके. आता UNWTO म्हणजेच काय, टुरिझम रिलेटेड वर्क करणारी ही स्पेशलाइज्ड एजन्सी. ओके. आता ह्या स्पेशलाइज्ड एजन्सीच्या बाबत थोडक्यात आपण समजून घेऊया. तिचं हेडक्वार्टर जे आहे ते माद्रिद मध्ये आहे. माद्रिद कुठे आहे, स्पेन. ओके. स्पेन मध्ये तिचं काय आहे, हेडक्वार्टर आपल्याला बघायला मिळतं. आणि ही स्पेशलाइज्ड एजन्सी आहे युनायटेड नेशनची, जी कशा संबंधी काम करेल, टुरिझम संबंधी. ओके. तर WTOचा अर्थ इकॉनॉमिकली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे. इथे तसा तुम्ही अर्थ कन्सिडर करू नका. हे कशाशी रिलेटेड असणार आहे, वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन असा याचा अर्थ घ्या. ओके. देन ह्याच्या बाबत बोलायचं झालं तर जी लिस्ट आहे ती डिझाईन केली गेलेली आहे अशा पद्धतीने, ज्याच्यामध्ये रुरल डेस्टिनेशन जे आहेत त्यांना रिकॉग्नाइज केली जाईल, जिथे चांगल्या पद्धतीने टुरिझम साठी अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात आणि टुरिस्ट लोकांना पण तिथे चांगलं टुरिस्ट प्लेस मिळून जाईल. ओके. याच्यामुळे काय होणार, टुरिझमला बूस्ट मिळणार. टुरिझमला बूस्ट मिळाले, तिथले जे लोक आहेत, स्थानिक आहे आणि हे विलेजेस आहेत, तिथल्या लोकांना रोजगाराच्या संधी तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत नाही. तर टुरिझमच्या निमित्ताने तिथल्या लोकांना काय मिळतील, रोजगाराच्या संधी मिळतील, इन्कम अपॉर्च्युनिटीज मिळतील. आणि सोबतच ते त्यांचं जे काही कम्युनिटी बेस्ड व्हॅल्यूज आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, जे लोकल प्रोडक्ट आपण म्हणतो, ओके, ते त्यांना काय करतील, प्रिझर्व करतील, प्रोटेक्ट करतील. आता तुम्ही महाबळेश्वर बघत असाल, उन्हाळ्याचे दिवस आहेत, माथेरान आहे, या ठिकाणी बरेचसे लोक सुट्ट्यांना जातात, कारण का थंड प्रदेश आहे, इगतपुरी, बरोबर की नाही. सो या थंड प्रदेशात जाऊन तिथल्या लोकांना तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ते फक्त त्यांचं छोटं मोठं काहीतरी रानमेवा असेल, म्हणजे फ्रुट्स वगैरे जे जंगलामध्ये मिळतात, जे सीझनल आहेत, त्या सीझन मध्ये अवेलेबल होणारे ते घेऊन बसतात. किंवा छोटे छोटे त्यांचे स्टॉल्स आहेत, मग कुणाचा चहाचा, तर वडापाव, पोहे, म्हणजे फूड प्रोडक्टचा, बरोबर की नाही. आणि हे तुम्ही ऑब्झर्व करत असाल, म्हणजे त्यांच्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात संधी आहेत का रोजगाराच्या वगैरे, नाहीये. ते काय आहेत, त्याच गोष्टींवर डिपेंड. तर टुरिझम जेवढं जास्त तेवढं त्या लोकांना काय मिळणार, एम्प्लॉयबिलिटी, बरोबर, जॉब जास्त, किंवा त्यांच्या बिझनेसेसला तिथे कुठेतरी वाव मिळेल. आणि वर्ल्ड वाईड सुद्धा युनायटेड नेशन ही स्पेशलाइज्ड एजन्सी थ्रू अशाच पद्धतीचं काम करते, जेणेकरून विलेज पण प्रिझर्व राहतील, जसे आहेत तसे नॅचरल प्रिझर्व राहणार, आणि कुठेतरी त्या लोकांना रोजगार किंवा पैसे सुद्धा मिळणार, इन्कम सुद्धा मिळणार. तर ही वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन जी आहे, रिसेंटली तिने जवळपास 32 बेस्ट टुरिझम विलेजेस जे आहेत 2022 मधले ते अनाऊन्स केलेले आहेत. ओके. आणि अनाऊन्स केल्यानंतर काही 20 अदर प्लेसेस सुद्धा जे आहेत ते अपग्रेड प्रोग्राम, म्हणजे काय, ती लिस्ट आहे त्याला अपग्रेड करत जाणार, त्याला म्हणणार UNWTOचा अपग्रेड प्रोग्राम, ज्याच्यामध्ये ऍडिशन होत जाणार. ओके. तर 20 प्लेसेसची त्याच्यामध्ये काय झालेली आहे, ऍडिशन सुद्धा झालेली आहे. जवळपास 52 विलेजेस आहेत जे याचा पार्ट आहेत, म्हणजेच किती, जे 32 आणि हे 20, किती झाले टोटल, 52. ओके. ते काय आहेत, या लिस्टचा पार्ट आहे, बेस्ट टुरिझम विलेज ग्लोबल नेटवर्क 2021. ओके. आता कोनोमा एक्स्ट्रीमली सॉरी, कोनोमा जे आहे ते 700 इयर ओल्ड विलेज आहे नागालँड स्टेट मधलं, जे इंडिया म्यानमार बॉर्डरवर आपल्याला बघायला मिळतं. आणि बॉर्डर जिथं आली तिथं इंटरनल सिक्युरिटीचा इश्यू आला, बरोबर की नाही. आणि इंटरनल सिक्युरिटीचा इश्यू येतोय म्हणून तिथं स्ट्रिक्ट रूल्स रेग्युलेशन आपण इम्प्लिमेंट करणार. आणि रोजगाराच्या संधी किंवा इतर जे मुवमेंट इतर रिजन मध्ये जसं बघायला मिळते देशाच्या, तर कुठेतरी या लोकांना रेस्ट्रिक्शन सुद्धा फेस करावं लागतं. मग त्यांची डेव्हलपमेंट, आणि हे नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे, ज्याची डेव्हलपमेंट आपला जो अदर पोर्शन आहे पूर्ण कंट्रीचा, तेवढी झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. कुठे ना कुठे नाही, मग या बॉर्डरवर आपल्याला हे विलेज सापडतं, जी आशियामधलं पहिलं ग्रीन विलेज आहे. ही महत्वाची फॅक्ट आहे.
नोन ॲज ग्रीन और व्हर्जिन रिजन सुद्धा पण ओळखलं जातं बर्ड वॉचर्ससाठी. ओके, बॉटनिस्ट किंवा नेचर लव्हर्स, जे काही रिसर्च करणारे लोक आहे. बॉटनिस्ट म्हणजे कोण? बॉटनी कशाला म्हणतो आपण? जे प्लांट वनस्पती. रिलेटेड Plants. ब्रांच आहे बायोलॉजीची, बरोबर की नाही? स्टडी ऑफ प्लांट जिथे केला जातो. नेचर लव्हर्स, ज्यांना नेचरची आवड आहे. बरेचसे लोकांना नेचरची आवड असते. डिस्कवरी चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळत असते. बर्ड वॉचर सुद्धा असतात. अक्षय कुमारचाच आय थिंक एक मूवी आला होता ना, रोबोट टू की काय, त्याच्यामध्ये बर्ड 2.2 लवर robot. होता तो. रोबोट 2.0, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याला बर्ड्सशी संबंधित कशा पद्धतीने त्याला आवड होती, त्यांनी नेमकं काय केलं, बरोबर की नाही? तो हा रिजन काय आहे? व्हर्जिन रिजन. व्हर्जिन रिजनचा अर्थ काय? की इथे इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन चांगलं झालेलं आहे. जसं 700 वर्षापूर्वी होतं तसं मेंटेन आहे. इथे कोणतंही ह्युमन इंटरव्हेन्शन झालेलं नाहीये. आणि त्यामुळे असा रिजन, त्याला आपण काय म्हणतो? व्हर्जिन रिजन. ओके. देन इथे आपल्याला बघायला मिळतं की ग्रीनरी पण मोठ्या प्रमाणात आहे आणि आशियामधलं पहिलं ग्रीन विलेज म्हणून सुद्धा याची ओळख आहे. त्या महत्वाच्या फॅक्ट आहे. ओके, ग्रीन विलेज, ऑर्गॅनिक विलेज म्हणू शकता त्याला, व्हर्जिन विलेज म्हणू शकता, वेगवेगळ्या नाव ही सिनोनिम्स आहेत. ओके. देन विलेज जे आहे ते फेमस आहे विलेज होमस्टे साठी. आणि जे रन करतात लोकल पीपल, तिथले अंगामी ट्राईब आहेत. तिथली लोकॅलिटी काय आहे? ट्राईब जे आहेत ते कोण आहेत? अंगामी ट्राईब. हेच रन करतात तिथले होमस्टे. म्हणजे सुट्ट्यांना लोक जाणार, टुरिस्ट जाणार, ते राहू शकतात तिथे. आणि छोटे कॉटेजेस असतात ते त्यांच्या थ्रूच रन केले जातात. त्याच्यामुळेच इथे ह्युमन इंटरव्हेन्शन नाही आहे. आणि आपण टुरिस्ट जाऊन काय करतात की तिथले नेचरला अनुभवा तुम्ही. तिथल्या गोष्टींचा आस्वाद घ्या. नॅचरल गोष्टी ज्या आहेत, तुम्ही डिमांड काय करताय? बाहेरच्या गोष्टी. तिथल्या नॅचरल गोष्टी तुम्हाला पसंत नसतात आणि मग तुम्ही प्लास्टिक बॉटल, प्लास्टिकचा कचरा टाका, तिथल्या प्राण्यांना, वनस्पतींना हार्म पोहोचवा, ह्या गोष्टी करतात. या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. खरंच नेचर लवर आहेत त्यांनी त्या गोष्टी ठिकाणी जावं आणि त्या गोष्टींचा आनंद घ्यावा. तर क्लिअर आहे खोनोमा बद्दलची ही न्यूज? येस मॅम. विचारू क्वेश्चन? ओके. तर क्वेश्चन, खोनोमा ही विलेज कुठे आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे भारतातील? Nagaland. नागालँड. नागालँड या राज्यात आहे. ओके. खोनोमा विलेज बद्दल, तिथे राहणारे ट्राइब्स कोणते? आगामी. अंगामी ट्राइब्स. ओके. जवळपास किती इयर ओल्ड हे प्लेस आहे? 700. 7. 700 ओल्ड प्लेस आहे. आणि फर्स्ट ग्रीन विलेज म्हणून सुद्धा आशियामधलं याला ओळखलं जातं. ओके. देन आपण आणखी एका संस्थेचं नाव ऐकलं, UNWTO. तिचा लॉंग फॉर्म काय? United Nation World Tourism Organization. ओके, युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. हिचं हेडक्वार्टर कुठे आहे? स्पेनला. Spain. Madrid. स्पेन, मॅड्रिड, स्पेन. ओके. सो अशा पद्धतीने आपण ही न्यूज कव्हर केली आहे. या लिस्ट मध्ये, जे UNWTO ची लिस्ट आहे, यामध्ये किती विलेजेसचा समावेश केलेला आहे? 52. 20. येस, 52. आता सध्या बेस्ट टुरिझम विलेजेस किती आहे? टोटल 32. त्याच्यानंतर अपग्रेड 32. प्रोग्राम एक असतो, ज्याच्यामधून ऍडिशन केली जाते. तर ती ऍडिशन केल्यानंतर किती? 52 झाले. किती प्लेसेसची ऍडिशन केली? 20 प्लेस. 20. 20. ओके. देन आणखी याबद्दल न्यूज एक मिनिट हा, मला एकच मिनिटाचा वेळ द्या. आशियामधलं पहिलं ग्रीन विलेज कोणतं आहे? हो. खोनोमा. ओके. फर्स्ट ग्रीन विलेज म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्या न्यूजही तुम्हाला खूप न्यूज पेपर मध्ये बघायला मिळतील. देन आपल्याला पुढची न्यूज कव्हर करायची आहे. गर्जा महाराष्ट्र माझा इज द स्टेट सॉन्ग. ओके, ही न्यूज आहे. एक मिनिट. दुसऱ्या आहे ग्लोबल मिलिटरी स्ट्रेंथ इंडेक्स. किती वाजलेले आहेत? 11:51 ना. तिसरी न्यूज नाही कव्हर मे बी होणार. एक दोन न्यूज तर आपण कंटिन्यू करूयात. ह्या गर्जा महाराष्ट्र माझा इज द स्टेट सॉन्ग. म्हणजे महाराष्ट्र चे स्टेट, आपण महाराष्ट्र स्टेट आहे आपलं चीफ. एकच मिनिट, एक मिनिट.
ओके, आपल्याला न्यूज पुढची कव्हर करायची आहे. गर्जा महाराष्ट्र माझा. ओके, याला स्टेट सॉन्गचा दर्जा देण्यात आलेला आहे. चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे यांनी डिसाईड केलं की दोन चरण जे आहेत गर्जा महाराष्ट्र माझा या सॉन्गचे, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा असं ओळखलं जातं या सॉन्गने. जे नॅशनल अँथमच इथे वर्ड आलेला आहे, हे स्टेट सॉन्ग असणार आहे. 31 जानेवारी 2023 ला हे काय करण्यात आलेलं आहे, डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. हे सॉन्ग जे आहे ते कोणत्या पोएटचं आहे, राजा निळकंठ बढेच. ओके, यांचं काय आहे हे सॉन्ग आहे. कॅबिनेट मीटिंग झाली आणि फेब्रुवारी 19, 2023 पासून या सॉन्गला अडॉप्ट करण्यात येईल ऍज अ स्टेट सॉन्ग म्हणून. ओके, नॅशनल अँथम इथे चुकीचा शब्द आलेला आहे, त्याच्याऐवजी लक्षात काय ठेवणार, स्टेट सॉन्ग लक्षात ठेवणार. ओके, आता हे 19 फेब्रुवारीला काय असतं, बर्थ अॅनिव्हर्सरी असते छत्रपती शिवाजी महाराज याची, म्हणून त्या दिवसापासून हे अडॉप्शन करण्यात येईल. हे जे स्टेट सॉन्ग आहे हे 1 मिनिट 41 सेकंद इतकं लांब असणार आहे. म्हणजे राष्ट्रगीत बोलण्याची पण मर्यादा असते, तशी स्टेट सॉन्ग बोलण्याची पण एक मर्यादा असणार. हे किती वेळामध्ये बोललं जावं, 1 मिनिट 41 सेकंदात. ओके, हे सॉन्ग जे आहे ते नागपूरचे पोएट आहेत राजा बढे यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. पोएट आहेत ते, आणि कंपोज केलेलं आहे श्रीनिवास खळे आणि शाहीर साबळे यांनी. ओके, कंपोज कोणी केलेलं आहे, शाहीर साबळे आणि श्रीनिवास खळे. आणि पोएट कोण आहेत, रिटर्न राईट कोणी केलेलं आहे, नागपूरचे आहेत ते राजा बढे. ओके, ड्युरिंग आता या पिरियड मध्ये आपल्याला बघायला मिळतं की खूप मोठ्या प्रमाणात कन्फ्लिक्ट वगैरे या गोष्टींवरून पण झालेले आहेत, की हे सॉन्ग जे आहे ते इन्स्पायरेशन ठरलेलं आहे मराठी जनतेसाठी, मराठी प्रजेसाठी. कारण का जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे आपण आधी पण ऐकलेलं आहे. महाराष्ट्राविषयी इथे काय होते, भावना चांगल्या एक तयार होत आहेत, बरोबर की नाही. कुठेतरी स्टेट बरोबर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना तर आराध्य दैवतच महाराष्ट्रात मानलं जातं. एक पायाच त्यांनी महाराष्ट्राचा घालून दिला असं मानलं जातं. तर लोकांच्या त्या प्रतिभावनाही तशा आहेत, म्हणून त्याच दिवशी आपण हे सॉन्ग अडॉप्टही करतोय आणि महाराष्ट्राचाच त्याच्यामध्ये काय आहे, उल्लेख आहे. म्हणून आपण हे सॉन्ग काय करतो, जसं भारताचं आपण राष्ट्रगीत बघितलं तर पूर्ण भारताची ओळखच पटून जाते त्या राष्ट्रगीत मध्ये, तसंच महाराष्ट्राची ओळख पटवून देणारं हे सॉन्ग ठरणार आहे. आता नॅशनल अँथम बद्दल बोलायचं झालं किंवा स्टेट अँथम बद्दल बोलायचं झालं तर हे डिग्निटी, ऑनर आणि रेप्युटेशन जे आहे, जशी नॅशनल अँथमला मिळते तशीच इथे आपल्याला बघायला मिळेल. ओके, स्टेट मध्ये स्टेट अँथम साठी महाराष्ट्राचं स्टेट अँथम किती लॉंग असणार आहे, 1 मिनिट 41 सेकंड. ओके, जे पब्लिक प्रोग्राम्स असणार आहेत, ज्या वेळेस नॅशनल अँथम गायलं जाईल सोबतच त्याच्यानंतर आपल्याला सेपरेटली हे सुद्धा काय केलं दिसणार, स्टेट अँथम सुद्धा गायलेलं बघायला मिळेल. स्मॉल चिल्ड्रन्स असतील, प्रेग्नेंट विमेन असतील, सिक पर्सन असतील, डिसेबल असतील, एल्डर लोक असतील, त्यांच्यासाठी एक्झेम्पशन असणार आहे सावधान पोझिशन मध्ये. ओके, समजा आपण स्टेट अँथम किंवा आपलं जे नॅशनल अँथम आहे, नॅशनल अँथम कुठेही सुरू झालं तर आपल्याला सावधान पोझिशन मध्ये उभं राहायला लागतं की नाही. 90 डिग्रीचा कोन आपल्या पायामध्ये आहेत आणि हात आपले दोन्ही स्ट्रेट बाजूला व्यवस्थित आपण ठेवलेले आहेत. तर ही पोझिशन असते की नाही सावधान. आणि हे सगळ्यांनाच आपल्याला माइंड मध्ये इतकं बसलेलं असणार आहे की नाही, कारण प्रत्येकाने कुणी ना कुणीने ह्याच्यामध्ये काय केलेले असेल, पनिशमेंट उपभोगली असेल. की तुम्ही गेट मधून लहान असताना आपल्याला महत्व कळत नाही, आपल्याला कायदा कळत नाही, आपण काय करणार, इकडे तिकडे पळत जाणार किंवा आपली मुवमेंट होणार आणि आपल्या टीचर्स कडून नंतर फटके भेटलेले आहेत. आणि त्याच्याच नंतर बघितलं आपण याच्याविषयी केसेस सुद्धा खूप चर्चेत होत्या, बरोबर नाही. जे सिनेमा थिएटर वगैरे आहेत तिथे सुद्धा काय केलं जाईल, नॅशनल अँथम प्ले केलं जाईल आणि त्यावेळेस सर्वांनी उभं राहायचंय. मग काही लोकांनी हे स्वीकारलं नाही, त्यांच्यावर काय नेमकी कारवाई असावी ही न्यूज सुद्धा, पॉलिटिकल न्यूज चर्चेत होत्या. आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथे बघायला मिळतं की स्टेट अँथम सुद्धा आता आपण अडॉप्ट केलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने अटेन्शन पोझिशन जी आहे ती तुम्हाला मेंटेन करावी लागणार आहे. एक्झेम्पशन सुद्धा दिलेलं आहे, स्मॉल चिल्ड्रन, प्रेग्नेंट वुमेन, सिक पर्सन, डिसेबल्ड, एल्डरली यांना. ओके, आणि हे परिपाठ वगैरे जो असतो ना आपल्या स्कूल्स मध्ये असणार, जे डेली सेशन्स असतात, सेशन स्टार्ट होण्यापूर्वी सुरुवातीला आपण काय म्हणतो, परिपाठ, प्लेज किंवा प्रेयर म्हटलं जातं, किंवा नॅशनल अँथम बोलण्याचा तो टाइम असतो. तर त्यावेळेस तिथे सुद्धा डेली काय केलं जाईल, बोललं गायलं जाईल. अशा पद्धतीने हे महत्वाची एक न्यूज होती. याच्यावर फॅक्च्युअल क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात, कारण जेव्हा महाराष्ट्राने ब्लू मॉर्मॉन हे आपलं काय ठेवलेलं, स्टेट बटरफ्लाय, बरोबर की नाही, स्टेट बटरफ्लाय डिक्लेअर केलेलं, त्यावेळेस त्याच्यावर सलग युपीएससी ने क्वेश्चन, देन एमपीएससी ने सुद्धा क्वेश्चन विचारले.
तर त्यामुळे ही न्यूज महत्वाची असणार आहे. विचारू याच्यावर क्वेश्चन. येस मॅम. नुकतंच महाराष्ट्र स्टेटने कोणतं स्टेट अँथम डिक्लेअर केलेलं आहे? जय जय महाराष्ट्र गरजा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. हे कोणत्या पोएटने लिहिलेलं आहे? राजा बडे. राजा राजा बडे यांनी. ओके. आणि हे कुठले आहेत, कुठून बिलॉंग करतायत? नागपूर. नागपूर मधून बिलॉंग करतायत. आणि यांच्या बरोबरच कंपोज कुणी केलेला आहे? शाहीर साबळे आणि एक श्रीनिवास खळे यांनी हो. कंपोज केले आणि गायले Yes. शाहीर साबळे यांनी. बरोबर. श्रीनिवास खळे आणि शाहीर साबळे यांचं कंपोजिशन आणि गायन आणि पोएट आहेत. पोएट कोण आहेत? राजा बडे. राजा. ओके. सो आणखी एक क्वेश्चन याच्यावर. हे बोलण्याचा कालावधी काय असणार आहे? 1 minute 1 41 मिनिट seconds. 41 सेकंद. राईट. 1 मिनिट 41 सेकंद इतका काय असणार आहे? कालावधी असणार आहे. डिक्लेअर कोणी केलं? महाराष्ट्र एकनाथ शिंदे सीएम यांनी सीएम. एकनाथ शिंदे यांनी. आणि हे अडॉप्ट कधीपासून होणार? अडॉप्ट कधीपासून होणार? 23 2023. जानेवारी विसरू नका कोणाची बर्थ अॅनिव्हर्सरी आहे? 19 फेब्रुवारी. आराध्य दैवत छत्रपती Yes. शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांची बर्थ अॅनिव्हर्सरी ती कधी आहे? 19 फेब्रुवारी. फेब्रुवारी. 19 फेब. बरोबर. सो त्या दिवसापासून ती काय करणार? अडॉप्ट करणार आपण हे सॉन्ग. ओके. 19 फेब पासून. देन ह्याच्यामध्ये काही महत्वाच्या फॅक्ट राहिल्या का? नाही, पूर्णच कव्हर झालेल्या आहे. पुढची एक छोटीशी न्यूज आहे, ती पण आपण कव्हर करून टाकूयात. ग्लोबल मिलिटरी स्ट्रेंथ इंडेक्स 2023. ओके. याच्यामधून काय कळतं की ग्लोबली आता प्रत्येक राष्ट्र काय करतोय? डेव्हलपमेंटच्या रेसमध्ये आहे. पहिलं काय असायची? इन्क्रोचमेंट जागेसाठी. आता प्रत्येक राष्ट्र काय करतोय? अगदीच इकॉनॉमिक गेन करण्यासाठी इन्क्रोचमेंट करतोय. आणि याच्यातूनच मग युद्ध, कन्फ्लिक्ट, वादविवाद हे चालू असतात. आणि तुम्ही बघत पण असाल, युक्रेन रशियामध्ये झालेला वॉर असेल, इराणचं वॉर असेल, बरोबर नाही, हे तुम्ही बघितलेलं पण असेल, इराण इस्रायल. तर या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आपल्याला गरज असते एका स्ट्रॉंग मिलिटरीची. ओके. दुसऱ्या देशांना डेटर करण्यासाठी. आता आपण तर नो फर्स्ट यूज पॉलिसी इम्प्लिमेंट केलेली आहे. आपण कुणावरही पहिला हल्ला करणार नाही. आपण कोऑपरेटिव्ह एक म्हणतो ना, पीसफुल कोएक्झिस्टन्स. कोऑपरेटिव्ह म्हणण्यापेक्षा पीसफुल कोएक्झिस्टन्सला आपण बढावा देतोय. म्हणजेच काय? आपण शांततेने, सौहार्दतेने दुसऱ्यांबरोबर इथे राहणार. जग हे एका कुटुंबाप्रमाणे, वसुदैव कुटुंबकम यांसारख्या संकल्पनेचं आपण प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करतो. ओके. म्हणजे जग हे एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबातील प्रत्येक राष्ट्र म्हणजे सदस्य आहेत. तर त्यांनी कसं एकोप्याने राहायला पाहिजे, या गोष्टींना आपण बढावा देतो. पण ग्लोबली गरज पडते दुसऱ्याला डेटर करण्यासाठी. कोणीही कोणत्या राष्ट्राला गिळंकृत करू नये, बरोबर ना? त्यासाठी प्रत्येक राष्ट्र आपली मिलिटरी स्ट्रेंथ डेव्हलप करत असतं. आणि हेच तुम्ही रिअलिझमच्या थेअरीमध्ये, पॉलिटिकल सायन्स मध्ये सुद्धा बघितलं असेल. तिथं काय केलं जातं? मिलिटरीला डेव्हलप करण्यासाठी, स्ट्रेंथ त्याची बिल्ड करण्यासाठी आपण मिलिटरी डेव्हलप म्हणजे प्रत्येक देशाला आपली ताकद दाखवण्यासाठी मिलिटरी डेव्हलप करत असतो देश. आणि त्यालाच आपण म्हणतो रिअलिझमची थेरी. ओके. तर कुठेतरी ही मिलिटरी स्ट्रेंथ जी आहे त्याच्यासाठी एक इंडेक्स जाहीर होत असते. आणि या वर्षी 2023 ला सुद्धा ग्लोबल मिलिटरी स्ट्रेंथ इंडेक्स डिक्लेअर झाले. आता जेव्हा ग्लोबल फायर पॉवर, सॉरी इथे फायर पॉवर वर्ड आले, त्याच्याऐवजी काय? मिलिटरी स्ट्रेंथ असा शब्द असायला हवा. जी मिलिटरी स्ट्रेंथ आहे ती रेट करते मिलिटरी फोर्सेसना. प्रत्येक कंट्रीच्या, अर्थवर जेवढ्या कंट्रीज आहेत त्यांच्या मिलिटरीला काय करते? त्यांची स्ट्रेंथ नुसार ते रँकिंग देतं. तर याच्यामध्ये 4 कंट्रीज टॉप 4 आले आहेत. त्यांच्यामध्ये इंडिया चौथा आहे. आणि आपल्यासाठी ही खूप प्राऊड मोमेंट असणार आहे. जगामध्ये आपण चौथे काय आहोत? सुपर पॉवर, मिलिटरी सुपर पॉवर एक प्रकारे आहोत. ओके. सगळ्यात पहिलं तर कोण? अमेरिका. म्हणूनच जगाचा लीडर म्हणून पण अमेरिकेला ओळखलं जातं की नाही. ग्लोबल मार्केटमध्ये डॉलरची चलती, त्याच्यामुळे अमेरिका पॉवरफुल आहे. सुपर पॉवर म्हणून ओळखलं जातं. युनिपोलार वर्ल्डचा लीडर म्हणून ओळखला जातो. युनिपोलार, बायपोलार हे शब्द तुम्ही IR मध्ये ऐकलेले असतील, इंटरनॅशनल रिलेशन मध्ये. बायपोलारचा अर्थ काय होतो? जग 2 ध्रुवांमध्ये विभागलेला आहे आणि 2 लीडर आहेत. जसं US आणि रूस होता.
ओके. त्याच्यानंतर काय झालं, सत्ता एक हाती एकवटली कुणाकडे, युएस मोर पॉवरफुल झाला, अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ओके. सो अमेरिका हे जगातील सगळ्यात टॉप स्ट्रेंथ असणारा देश आहे, मिलिटरी स्ट्रेंथ असणारा. देन रशिया सेकंड, देन चायना आणि फोर्थ इंडिया. तर हे रँकिंग लक्षात ठेवा, अशावर क्वेश्चन येऊ शकतात. न्यूक्लिअर पोटेन्शियल जे आहे याच्यामध्ये विचारात घेतलेले नाही आहेत इंडेक्स मध्ये, याच्यामध्ये मिलिटरी स्ट्रेंथच विचारात घेतलेले आहे. न्यूक्लिअरच्या दृष्टिकोनातून मग रँकिंग वेगळी होऊन जाईल, कारण छोट्या राष्ट्रांकडे पण मोठे न्यूक्लिअर स्फोटक सध्या अस्तित्वात आहेत. ओके. देन रेटिंग जे आहे ती 0.00 म्हणजेच परफेक्ट स्कोर, आणि कोणत्याही कंट्रीने हा परफेक्ट स्कोर अचीव केलेला नाही आहे. आणि स्मॉलर स्कोर व्हॅल्यू म्हणजे ह्या 0 पॉईंट नंतर काय होणार, नंबर्स वाढत जाणार. जेवढं जास्त कमी, जेवढी छोटी व्हॅल्यू तेवढं मोर पॉवरफुल, म्हणजे त्यांची फायटिंग ॲबिलिटी काय असणार आहे, जास्त, त्यांची मिलिटरी स्ट्रेंथ जास्त. जेवढा कमी स्कोर तेवढी जास्त मिलिटरी स्ट्रेंथ. ओके. सो थोडक्यातच आपल्याला हे फॅक्टफुल डेटा होता, थोडक्यात आपल्याला पाहायचा होता. पण जर पुढे कधीही तुम्हाला पॉलिटिकल सायन्स मध्ये लिहायचं आलं, याबाबत तुम्ही लिहू शकता. आणि करंटच्या स्टेटमेंट जेवढं तुम्ही मेन्स मध्ये ऍड करता ना, तेवढं तुमचं मेन्सचं आन्सर व्हिजिबल होतं, इम्प्रेसिव्ह होतं, आणि स्कोर आपला वाढतो. अशा स्टेटमेंट, देन टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन असेल, त्याच्यानंतर डिफेन्स मध्ये केलेली प्रगती असेल, त्याच्यामध्ये अशा रँकिंगचा तुम्ही संदर्भ देऊ शकता, जे ग्लोबली रँक केलं जातात गोष्टी. ओके. सो अशा पद्धतीने ह्या रेटिंग्स नुसार आपण कितवे आहोत, चौथे आहोत, ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट होती. तर ह्या न्यूज आपण काय केलेल्या आहेत, कव्हर केलेल्या आहेत एवढ्या. आता आपले 12 इथे वाजलेले आहेत, 1 तासाचं आपलं हे सेशन होतं, ते पूर्ण झालेलं आहे. आजच्या मोठ्या न्यूज नव्हत्या, छोट्या छोट्या अशाच वेगवेगळ्या न्यूज आपण कव्हर केलेल्या आहेत आजच्या सेशन मध्ये. क्लिअर आहेत सगळ्यांना? येस मॅम. ओके. पुन्हा भेटूयात आपण नेक्स्ट सेशन मध्ये, जे आपलं उद्याच असणार आहे. तोपर्यंत प्रिव्हियस सेशन तुम्हाला रिव्हिजन साठी ऍप मध्ये अपलोड सुद्धा केलेले आहेत. ओके. जेवढं शक्य होईल तेवढं चांगला प्रयत्न करू आपण, जून पर्यंत करंट अफेअरचे महत्वाचे मुद्दे होऊन जातील. आणि पुढच्यासाठी म्हणजे पुढचा अटेम्प्ट जे देणार आहेत त्यांच्यासाठी हा काय बनून जाईल, एक प्री फाउंडेशन, एक बेस बनून जाईल. आन्सर रायटिंग डेव्हलप होते, यातून फॅक्ट्स क्लिअर होतात. तर सगळ्याच गोष्टींचा आपण याच्यामध्ये काय केलेला आहे, समावेश केलेला आहे. आणि सर्वांनी जेवढ्यांना पॉसिबल होईल रेग्युलर सेशन अटेंड करत चला. तुमचा कॉन्फिडन्सही बघा तुम्ही डे बाय डे इम्प्रूव्ह झालेला दिसेल. ओके. थांबायचं मग. येस मॅम. थँक यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत.